श्रीगोंदा शहरातील संत शेख महम्मद महाराज पतसंस्थेच्या सभासदांना काल लाभांश आणि साखर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगर दक्षिणचे खासदार दिलीप गांधी उपस्थित होते। या प्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते, अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते, तहसीलदार विनोद भामरे, भाऊसाहेब गोरे, बाळासाहेब महाडिक, बापू गोरे, बाळासाहेब शेलार, सतीश पोखरणा, मनोहर पोटे, नंदकुमार बोरुडे, राजेंद्र मोटे आदी उपस्थित होते। या प्रसंगी खासदार गांधी म्हणाले की देशातील तरुणांना स्वाभिमानाने उभे करण्यासाठी मुद्रा योजना सुरू होत आहे। गावात सहकाराचा वारसा आहे, पण सहकारी बँका पतसंस्थांचा कारभार अधिक सुधारणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने या संस्थेला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांनी फार कमी कालखंडामध्ये स्थानिक पक्षासारखं राखेतून परत निर्मिती केली असं एका वाक्यात या संस्थेचं वर्णन करायचं असेल तर ते अशा पद्धतीने करता येईल। एखाद्या बंद पडलेल्या संस्थेला परत चालू करायचं आणि एक आर्थिक संस्था परत चालू करायची असताना त्याच्यात समाजात विश्वास निर्माण करायचा। दुसरी एखादी बंद पडलेली दुकानदारी चालू करणं सोपं असतं, परंतु एखादी बंद पडलेली संस्था परत आणि त्यातली ती आर्थिक असल्यावर ती चालू करणं अजून जास्त अवघड असतं। याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष सुनील मुनोत यांनी प्रास्ताविक केलं। सूत्रसंचालन अशोक आळेकर यांनी केलं तर अध्यक्ष भरत नाहटा यांनी आभार मानले। यावेळी अध्यक्ष भरत नाहटा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। हा गोड कार्यक्रम या ठिकाणी होत असताना मला आज एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की शेख महम्मद महाराज पतसंस्थेच्या इतिहासामध्ये अनेक चढउतार या संस्थेने पाहिले, परंतु ज्यावेळी मी या पतसंस्थेचा चेअरमन झालो त्या दिवशीचा विषय या ठिकाणी मी थोडक्यात 1 मिनिटामध्ये सांगून माझं आभार थांबवणार आहे। सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये शेख महम्मद महाराजांच्या विषयीची काही भावना आहे ती अत्यंत तळमळीची भावना आहे। एक वेगळी जागा प्रत्येकाच्या हृदयामध्ये शेख महम्मद महाराजांचा विषय आहे। हाच विषय घेऊन मी खऱ्या अर्थानं या संस्थेच्या बाबतीत पुढे गेलो आणि शेख महम्मद महाराजांच्या नावानं असलेली संस्था ह्या संस्थेचं ज्या दिवशी मी संस्था ताब्यात घेतली त्या दिवशी माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये एक ऑफिस सुरू केलं, कारण 2,500-3,000 रुपये भाडं द्यायची सुद्धा या संस्थेची त्यावेळेस कॅपॅसिटी नव्हती। परंतु हे सगळं होत असताना आदरणीय दिलीपजी गांधी साहेब अर्बन बँकेच्या माध्यमातून त्या अर्बन बँकेच्या पंखाची सावली त्या संस्थेला मिळाली आणि आदरणीय अनुराधांच्या हस्ते या संस्थेचं उद्घाटन झालं। त्या दिवशी या संस्थेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करून या संस्थेने आज 1 कोटीच्या पुढची मालमत्ता या संस्थेची आहे आणि आज स्वतःच्या जागेमध्ये ही संस्था अत्यंत दिमागदारपणे उभी आहे। मी सर्व ग्रामस्थांना सभासदांना एक ग्वाही देतो की ज्याप्रमाणे या पतसंस्थेचं काम इथून मागं झालं आणि आज ज्या पद्धतीने घटना या पतसंस्थेची केली, महाराष्ट्रामधलीच एक आदर्श पतसंस्था इथून पुढच्या काळामध्ये ही श्रीगोंद्याची असेल अशा पद्धतीचं काम आम्ही यामध्ये करणार आहोत। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, S9 मीडिया, श्रीगोंदा।